रायगडच्या रोह्यात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला रामराम ठोकला। त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला। येत्या 13 एप्रिलला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये रोहा इथं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं सोलापूरच्या उपशहर प्रमुखांनी निषेध नोंदवला। उद्धव ठाकरेंचा फोटो फाडत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। ठाकरेंनी हिंदू विरोधी भूमिका घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गोंदियात अदानी पॉवर समूहाच्या कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय। कामगार 19% पगारवाढ अशा विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते। अखेर खासदार प्रशांत पडोळे यांनी अदानी प्रशासनासोबत चर्चा केल्यानं कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या। जळगावात भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोर्चा काढला। यावेळी जोरदार घोषणाबाजीसह जेलभरो आंदोलन केलं। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ओबीसी जनगणना करा, महाविहार बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्या, वक्फ संशोधन बिल रद्द करा या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं। साताऱ्याच्या महाबळेश्वर मधल्या चकदेव गावातल्या महिलांनी चूलबंद आंदोलन केलं। महावितरण कार्यालयाच्या समोर विजेच्या मागणींसाठी हे आंदोलन करण्यात आलं। वीज पुरवठा वारंवार खंडित होत असूनही अधिकारी दुर्लक्ष करतायत असा आरोप ग्रामस्थांनी केला। कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरण आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली आहे। पोलीस कोठडीची मागणी कोर्टानं फेटाळली। मुख्य आरोपी रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दुचाकीस्वाराला पकडण्यात अकोला पोलिसांना 3 दिवसांनंतर यश आलं। अकोला रेल्वे स्टेशन परिसरात 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका दुचाकी चालकानं अत्याचार केले होते। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत। लातूर शहरातल्या अनेक कॉफी शॉपवर पोलिसांनी छापे मारले। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 28 कॉफी चालकांवर यावेळी कारवाई करण्यात आली, तर त्यांचे परवानेही रद्द करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या डीआरआयच्या पथकानं लातूरमधल्या रोहिणा परिसरात छापा टाकला होता। यात 5 आरोपींना अटक केली होती, तर 2 आरोपींना मुंबईतनं ताब्यात घेतलं। त्यांना चाकूर न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। इतर आरोपींनाही याआधी न्यायालयीन कोठडीत हलवलंय। सोलापूरमध्ये भावानं मर्डर केल्याचा खोटा कॉल केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झालाय। या तरुणानं पोलिसांच्या 112 या नंबरवर कॉल करून गणेश टेक्सटाईल MIDC मध्ये आपल्या भावानं खून केल्याची खोटी माहिती दिली होती। अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 900 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। तर गेल्या वर्षभरात अमरावती जिल्ह्यात 1202 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला। 900 आत्महत्यांपैकी 70% पुरुष तर 30% महिलांच्या आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव आहे। मुंबईमधून अमरावतीमध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना अमरावती पोलीस आयुक्तांच्या स्पेशल स्क्वॉडनं बडनेरा अकोला मार्गावर अटक केली। त्यांच्याकडनं 40.34 ग्रॅम MD ट्रकसह 3 मोबाईल असा 8,32,000चा मुद्देमाल जप्त केलाय। जळगावात चोरट्यांनी 3 महागड्या कार चोरी केल्यात। या चोरीची घटना CCTVत चित्रित झाली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। नंदुरबारच्या शहादा सारंगखेडा रस्त्यावर बंदुकीचा धाक दाखवून ट्रक लुटलाय। चोरट्यांनी ट्रक चालकाचं मोबाईल आणि रोख 50,000 रुपये लंपास केले। दरम्यान ट्रक चालक आणि गावकऱ्यांच्या सहाय्यानं एका चोरट्याला पकडण्यात यश आलं। नाशिकमधल्या नागरिकांना चोरीचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आलाय। तब्बल 1,32,00,000चा मुद्देमाल फिर्याददारांना परत दिला। मोबाईल, दागिने, वाहनं यासह महागड्या वस्तू नागरिकांना परत देण्यात आल्या। पुण्यातील चाकण परिसराला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला। त्या पावसामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालं, तर डाळिंब, कांदा, गहू पिकांना धोका निर्माण झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील जेऊर पोस्ट ऑफिसला आग लागली। सरकारी सुट्या असल्यानं ऑफिस बंद होतं, त्यामुळे आगीत कोणी जखमी झालं नाही।
पोस्ट ऑफिसमधनं मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता, त्यामुळे अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली आहे. अकोल्यामध्ये कारचा भीषण अपघात झालाय. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. यात कार चालक गंभीर जखमी झालाय, तर कारचं मोठं नुकसान झालंय. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक या शेतातील गोठ्याला अचानक भीषण आग लागली. या आगीत गावाशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली असून गोठ्यात बांधलेली 25 ते 30 जनावरं भाजल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांनी धावपळ करत पाण्यानं आग विझवलेली आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांनी या मुक्या जनावरांना आगीतून वाचवलेलं आहे. मात्र आग मोठी असल्यामुळे 25 ते 30 जनावरं आगीत काही प्रमाणात भाजल्याची माहिती समोर आली आहे.